मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। शिवडीतून बाळा नांदगावकर आणि वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मनसेकडून पंढरपूरमध्ये दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर वरळीमध्ये संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होईल, तर शिवडीमध्ये नांदगावकर विरुद्ध ठाकरे गटाचे अजय चौधरी अशी लढत होण्याची शक्यता आहे। मनसेकडून 3 उमेदवारांची घोषणा। शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून संदीप देशपांडे, तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना तिकीट। शिवडीत बाळा नांदगावकर विरुद्ध ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्यात लढत होण्याची शक्यता। वरळीत संदीप देशपांडेंची थेट लढत आदित्य ठाकरेंसोबत होण्याची शक्यता। पंढरपुरात दिलीप धोत्रेंसमोर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं आव्हान असण्याची शक्यता। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण त्यांची मला वाटलं बायडन येत आहेत। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण त्यांची मला वाटलं बायडन येत आहेत। पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे ह्यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील आणि विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून बाळा नांदगावकरला पाठवतील। काही आव्हान नाही, कारण जनता ही काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे असते। त्या ठिकाणी महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, हे दोन्ही पक्ष काम करत नाही, ते तिथल्या जनतेला माहीत आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पॅरलल असं सरकार आम्ही चालवलं आहे। त्यामुळे निश्चितपणे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील सर्व जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे राहील याची मला खात्री आहे।